2017 नंतर महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मुंबई महापालिका ही भाजपला जिंकायची गॅरंटी वर्षानुवर्ष काँग्रेसने शिवसेनेच्या हातात दिली होती. हीच गोष्ट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या लोकांची, त्यांना मुंबईमध्ये गरज आहे काँग्रेसची, राज ठाकरेंची आणि इव्हन शरद पवारांची. म्हणजे त्यांचं फार स्थान नाहीये मुंबईत एनसीपीचं. तर नेमकं उद्धव ठाकरेंनी ते केलं नाही. त्यांनी सत्तेवर असताना लोकांची नाळ तोडली होती. त्यामुळे तुम्ही असं काही खोटं बोललो तर एका क्षणात ते एक्सपोज होतं. पूर्वी हे चालत होतं थापेबाजी, ते आता चालणार नाही. जातीय समीकरण, कितीही जातीयवाद आम्ही करत नाही म्हटलं तरी सगळे पक्ष जाती बघूनच तिकीटं देताना दिसतात, अगदी महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी. परंतु सामान्य माणसाला जर उदाहरणं लक्षात घ्यायची असतील तर बिहारमधले प्रकाश झा यांनी काढलेले ते चित्रपट आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या आठवड्याभरामध्ये गाजलेल्या घटना आपण त्याचा आढावा कायम घेत असतो. या आठवड्यातल्या घटनांचा देखील आपण आढावा घेणार आहोत. गाजलेल्या घटना काय आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत. बिहारमधल्या पहिल्या टप्प्याची निवडणूक झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा आठवडा संपता गाजलेला आणि तो पुढे अनेक आठवडे गाजणारा मुद्दा आहे तो अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेल्या महार वतन जमिनीच्या खरेदी संदर्भातला मोठा घोटाळा. हा घोटाळा आहे नाही घोटाळा हे अजून सिद्ध व्हायचंय, पण कथित घोटाळा म्हणतात निश्चितपणे येईल आणि तो वादग्रस्त ठरलेला आहे आणि त्यामुळे सत्तेला काही प्रमाणात का होईना हादरे बसायला सुरुवात झालेली आहे हे निश्चितपणे सांगता येईल. या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज होतील, उद्या होतील, परवा होतील असं म्हणता म्हणता सर्वोच्च न्यायालयाने अखेर जानेवारी 2026 अखेरपर्यंत राज्यातल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, त्या पूर्ण करा अशा पद्धतीचा एक अंतिम आदेश दिला आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने त्यातला पहिला टप्पा म्हणजे नगर पंचायती आणि नगर परिषदा यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. 246 नगर परिषदा आणि 22 नगर पंचायती यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका आहेत. त्याची ते मतदान होणार आहे 2 तारखेला आणि निकाल लागणार आहे 3 तारखेला. त्याच्यानंतर अर्थातच पंचायत समित्या, जिल्हा परिषदा होतील आणि सगळ्यात शेवटी महानगरपालिका होतील असा आपला अंदाज आहे. या निवडणुका बहुप्रतीक्षित होत्या. कार्यकर्त्यांमध्ये बरीच मोठ्या प्रमाणात नाराजी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्रशासकापर्यंत पोहोचणं तितकं कठीण होतं जितकं ते नगरसेवकापर्यंत किंवा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यापर्यंत पोहोचणं सोपं असतं. एक प्रकारे ही संपूर्ण सत्ता जी आहे ही सरकारच्या हातामध्ये एकवटलेली होती. स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील तिथे कोणताही लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हता. ही परिस्थिती आता बदलेल, परंतु ह्या मधल्या काळामध्ये जो काय सगळा प्रकार झालेला आहे आणि तिथे अनेक काही प्रकरणं त्याची उघडकीला आलेली आहे. तर हा जो पहिला टप्पा जाहीर झालाय याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय सांगता येईल? आणि 2 गोष्टी अशा आहेत की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2017 नंतर महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि मग त्याचा परिणाम किंवा त्याची परिणती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या पातळीवरच्या निवडणुका रखडण्यात झाली. आता आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्यात प्रमुख काय आहे तर जसं स्टील फ्रेम किंवा पोलादी चौकट जी आहे ती ब्युरोक्रेसीची किंवा नोकरशाहीची आहे. म्हणजे काय तर आयुक्त असतात, तलाठी असतात, जिल्हा अधीक्षक असतात. तर ही नोकरशाही सगळा कारभार करतेच, पण लोकशाहीमध्ये महत्व आहे ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह किंवा निवडून आलेल्या लोकांचं. त्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य ही व्याख्या आहे. त्यामुळे ते सरकारी नोकर चालवणार हे काही तितकंसं योग्य नाही. दुसरी गोष्ट अशी की लोकशाहीमध्ये इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हनीच सर्व पातळ्यांवरचे कायदे करणं म्हणजे ते लेजिस्लेटर आपण त्याला म्हणतो इंग्रजीत. म्हणजे काय तर संसदेमध्ये लोकसभेचे सदस्य, खासदार हे कायदे करतात, विधानसभेत आमदार करतात, महापालिकांमध्ये ते पूर्वी नगरपेते म्हणायचे, आता आपण नगरसेवक म्हणतो आणि तो शब्द चांगला आहे नगरसेवक हा. तर ते नगरसेवक त्या शहरामधल्या एकूण नियमनासाठीचे कायदे कानून बनवतात. म्हणजे काय तर शहराचं जे काही दैनंदिन कारभार असतो तो त्या इलेक्टेड बॉडीमधनं होतो. तीच गोष्ट नगर परिषद, नगरपंचायतीची आणि शेवटी ग्रामसभेची, की ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका. आता या वैशिष्ट्य काय याच्यात तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या चिन्हावर होत नाहीत. म्हणजे तिथे त्या गावातलं पॅनल असतं त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट होतात.
तसं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींना सुद्धा आता तसंच होईल, की खालच्या स्तरावर जे स्थानिक रिलेशन असतात लोकांची, म्हणजे राज्यामध्ये किंवा देशामध्ये ते कट्टर विरोधक असले, तरी कधी-कधी त्या छोट्या एरियाच्या किंवा भौगोलिक प्रदेशाच्या हितासाठी ते वरती आयडिओलॉजिकली विरोधी असलेले लोक एकत्र आणताना दिसतात. म्हणून खालच्या निवडणुकांना थोडंसं आयडिओलॉजिकल फारसं अलाइनमेंट नसते, तर तिथली सोय आणि तिथला विकास बघून ते अनाउन्स केले जातात. म्हणून या खालच्या निवडणुकांना महापालिकांच्या निवडणुका अजून अनाउन्स व्हायच्यात. पण महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका इतकी श्रीमंत आहे, त्याचं आर्थिक ताकद इतकी मोठी आहे, की ती अनेक राज्यांपेक्षा जास्ती आहे. मुंबई महापालिकेची ताकद. म्हणजे 1,00,000 कोटीच्या ठेवी, 80,000 कोटीचं बजेट वगैरे. म्हणून मुंबई महापालिका ही भाजपला जिंकायची गॅरंटी वर्षानुवर्ष काँग्रेसने शिवसेनेच्या हातात दिली होती. वर्षानुवर्ष. त्यामुळे त्या महापालिकेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे वगैरे एकत्र लढतील आणि त्याच्या बाकी ते सोडून ठाणे, पुणे अशा ठिकाणी ते अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या मताप्रमाणे काय ते निर्णय घेतील असं जाहीर केलंय. तीच गोष्ट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या लोकांची. त्यांना मुंबईमध्ये गरज आहे. काँग्रेसची, राज ठाकरेंची आणि इव्हन शरद पवारांची. म्हणजे त्यांचं फार स्थान नाहीये मुंबईत एनसीपीचं. तरी देखील म्हणून मुंबईत दोन्ही आघाड्या म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र निवडणुका लढवतील. पण मुंबई वगळता अनेक ठिकाणी स्थानिक गरजांनुसार युती किंवा आघाडी असे केले जातील. तसं नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याचं महत्व काय आहे? तर अनेक लोक आता मतचोरीचा मुद्दा जो विरोधक मांडतायत, त्यांनी मोर्चा काढला, ठिकठिकाणी आंदोलनं करतायत. त्याच्यावरनं मतदार यादी निर्दोष करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, असंही एक सुरू होतं. अनेकांना वाटत होतं काहीतरी तांत्रिक कारण काढून त्या पुढे ढकलल्या जातील. राज ठाकरेंनी तर पत्रकार परिषदेत असंही म्हणलं परवा, की काय 6-7 वर्ष निवडणुका नाही झाल्या, अजून 1 वर्ष नाही झालं तर काय? मतदार याद्या करा असा. पण मुळामध्ये न्यायालय अशा प्रकारचा विचार करू शकत नाही, की यांना किती वेळ दिला तरी मतदारांनी अचूक होईल. कारण इलेक्शन कमिशनकडे स्वतःचा स्टाफ नाही. 850 लोकांचा स्टाफ आहे अख्ख्या देशभरात. फार लोकांना आपले आश्चर्य वाटेल ऐकलं तर. त्यामुळे रेव्हेन्यूची मशिनरी म्हणजे महसूल खात्यातले लोक, शिक्षक हे लोकं काम करतात आणि मतदारांची मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर वर्षभर चालणारी असते. तेव्हा त्याला असा खंड नसतो कधी. ती निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदार याद्या निर्दोष करण्याचं काम सातत्याने चालू राहील. त्यात निवडणुका थांबायची गरज नाही. मग त्याच्यात ओबीसी आरक्षण, मग चिन्हाचे वाद, अनेक विषय त्याच्यामध्ये आले होते. स्वाईन फ्लूची आपली कोरोनाची साथ आली होती. या सगळ्या गोष्टींमुळे निवडणुकांना विलंब झाला होता. अखेर या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता बॉल इज सेट रोलिंग सारखं असं म्हणतो, तसं बॉल आता रोल होतोय याचा अर्थ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी होतील आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे 2 डिसेंबरच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी या पातळीवरच त्या राज्याच्या पातळीवर सगळ्या लढल्या जातील. क्रॉस कॉम्बिनेशन काही ठिकाणी होतील. म्हणजे स्थानिक गरजेनुसार कुठेतरी हे आणि ते एकत्र आले विरुद्ध आघाड्यांमधले लोकं. पण मेजॉरिटी ठिकाणी महायुती, महाविकास आघाडी असं लढलं जाईल आणि महायुतीचा वरचष्मा राहील असं वरकरणे आता तरी दिसतंय कारण त्यांची ताकद कांगावर जास्ती आहे. निश्चितपणे. आपण मगाशी तुम्ही उल्लेख केलात, की मतदार चोरीच्या संदर्भातला मोर्चा आणि जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये मोठ्या-मोठ्या घोषणा झालेल्या होत्या. जोपर्यंत मतदार यादी सुधारत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊच देणार नाही, अशा पद्धतीच्या घोषणा झालेल्या होत्या. अशा पद्धतीचे इशारे झालेले होते. विशेषतः राज ठाकरेंनी ते इशारे दिलेले होते. पत्रकार परिषदेमधून दिले होते. पण आताच्या घडीला आपण पाहिलं, की हे सगळं चालू असतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांनी आपापल्या पक्षांची तयारी सुरू केलेली दिसते आहे. मग घोषणा एकीकडे अशा करायच्या, की हे होऊ दिलं जाणार नाही, ते होऊ दिलं जाणार नाही आणि नंतर माघार घ्यायची आणि पुन्हा निवडणुकीमध्ये उतरायचं. अशा पद्धतीचं मग हे कुठेतरी घुमजावची भूमिका आहे. लोकांना ती पसंत पडते का? या सगळ्या विषयावरती किंवा लोक या गोष्टीवर पण विचार करतातच ना निश्चितपणे. तर हे सगळं होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे बाहेर पडलेले दिसतात. म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या फिरण्यावर थोडीशी मर्यादा आलेली आहे. त्यांच्या तब्येतीचं कारण आहे. पण हे सगळं होत असताना आता उद्धव ठाकरे बाहेर पडलेले दिसतात आणि मग त्याच्यावरती एक मीम पण प्रकाशित झालं होतं, की चला, चला निवडणुका आल्या, आता उद्धव ठाकरेंना बाहेर पडायची वेळ झाली. म्हणजे अशा पद्धतीचा तुमच्यावरती टीका व्हायला लागते. अशा पद्धतीचं तुमच्याबद्दल बोललं जाऊ शकतं किंवा बोललं जातं. या सगळ्या गोष्टीकडे विरोधी पक्ष म्हणून लोकांनी त्यांच्याकडे कसं पाहावं किंवा ते नेमकं जे काही काम करतायत याकडे कसं पाहावं? नाही, 2 गोष्टी अशा आहेत. विरोधी पक्षांमध्ये त्यांना सगळ्यांना ज्यांच्याकडे पाहावं उदाहरण म्हणून असे शरद पवार आहेत विरोधी पक्षात आणि शरद पवार कोरोना काळात देखील म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ते अख्ख्या 2 वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पदाचे 2 वेळेला मंत्रालयात आले. तर महाराष्ट्रात राज्यभर कुठे जाणार ते गावोगावी.
शक्यताच कमी होती. कारण ते स्वतः एक हार्टचे पेशंट आहेत वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण तरी देखील तुम्ही जे म्हणालात, की चला, चला दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हे जे प्रसिद्ध जाहिरात आहे, तर दिवाळीतले ते काका येऊन सगळ्यांना उठवतात आणि मोती साबण घ्या म्हणतात. तसं आता उद्धव ठाकरे आले बांधावर शेतकऱ्याच्या म्हणजे बहुतेक निवडणुकीची वेळ आली. अशा पद्धतीचे मीम आले आणि ते काय येतात, तर शेवटी जसं चित्रपटांमध्ये समाजाचंच प्रतिबिंब असतं, तसं हे सगळे WhatsAppवरचे विनोद किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्यांश असतो म्हणूनच ते विनोद तयार होतात. तसं उद्धव ठाकरे औरंगाबादच्या किंवा संभाजीनगरच्या दौऱ्यावर गेले आणि मराठवाड्यात जाऊन ते शेतकऱ्यांना भेटतायत, तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे सर्वच नेत्यांनी लोकांकडे जाणं चांगलं. पण मी सुरुवातीला या उत्तराच्या जे म्हणालो, की शरद पवारांसारखा नेता आहे ज्यांच्याकडे बघावा असा, की जो कोरोना काळात सुद्धा महाराष्ट्रभर फिरत होता. त्यांचं वय लक्षात घेऊन म्हणजे 80च्या पुढे असताना ते राज्यभर फिरले. म्हणजे ते काही पेशंट नाहीत असं नाही. त्यांना तर कर्करोगासारखा रोग आहे. तरी देखील ते महाराष्ट्रभर फिरले आणि आज सुद्धा उद्धव ठाकरेंनी शरद पवार नेहमी जे सांगत आले त्यांच्या करिअरमध्ये गेल्या 60-65 वर्षात, की तुम्ही सुखात किंवा दुःखात लोकांच्या बरोबर राहा. तर नेमकं उद्धव ठाकरेंनी ते केलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी सत्तेवर असताना लोकांची नाळ तोडली होती आणि विरोधात आहेत तेव्हा त्या लोकांकडे जात आहेत. तर लोक काही आज पूर्वीसारखं इतक्या सहज लोकांना गंडवता येणार नाही. म्हणजे शरद पवारांसारख्या माणसाला सुद्धा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनिल देशमुख त्यावेळेला नागपूरमध्ये होते कोरोनाने आजारी म्हटल्यावर लगेच व्हिडिओ काढून दाखवला, की ते इथे होते तुमच्याबरोबर पत्रकारांनी. तर पुढची पिढी स्मार्ट आहे. खऱ्या अर्थाने स्मार्ट काम करते. त्यामुळे तुम्ही असं काही खोटं बोललं तर एका क्षणात ते एक्सपोज होतं. पूर्वी हे चालत होतं थापेबाजी. ते आता चालणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे फक्त निवडणुकीच्या वेळेला बांधावर येतात. हे मीम जरी झालं तरी लोकांचा इथं अनुभव असतो ना आणि लोकं काय ते उत्तर देतात मतपेटीतनं आणि त्यामुळेच आता ते दौऱ्यावर निघालेत. राज ठाकरेंनी पुण्यात 2 पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना झापल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या. कारण ती क्लोज्ड डोअर मीटिंग होती. बातमी काय आली, की आतापर्यंत काय काम केलं ते दाखवा. तुमच्या याद्या काय मतदार याद्या म्हणजे आता सध्या मतदार यादीवर भर आहे राज ठाकरेंचा. त्यामुळे मतदार याद्या तुमच्या भागातल्या वगैरे काय आहेत त्या करा, त्याचा अभ्यास करा आणि काम केलं नसेल तर पदं सोडा. इथपर्यंत तंबी दिल्याचं समजतंय. आता हीच तंबी निवडणूक जाहीर झाल्यावर जे देतात त्याच्याऐवजी सातत्याने काम केलं तर ही वेळ येणार नाही आणि मी नेहमी सांगतो, की कुठलंतरी जनरल नॉलेजचं पुस्तक वाचून ऐनवेळी परीक्षेला आपल्याला बसता येत नाही. परीक्षेची तयारी सातत्याने करावी लागते आणि भाजपवर जी टीका होते, की ते कायम इलेक्शन मोडमध्ये असतात. किंवा निवडणूक जिंकण्याचं मशीन आहे. तर मुळामध्ये सत्ताकारण जे आहे, ते जर समाज सुधारण्यासाठी करायचं असेल आणि सत्ताकारणासाठी सत्ता मिळवणं महत्वाचं असेल, तर सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने विकास करताना पावलं टाकावी लागतात. ते आता हे सातत्याने करतायत आणि विकासाचं राजकारण असं म्हणत ते केलं जातंय. त्यामुळे आज पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, पण त्याहीपेक्षा विकासाचे मुद्दे दोन्ही बाजूंना बोलावे लागतात. म्हणजे केला नाही केला का होईना, पण विकासावर बोलावं लागतंय, की पूर्वी जे होत नव्हतं आणि त्या दृष्टीने ते एक सूचिन्ह आहे. पण उद्धव ठाकरे बांधावर गेले ही चांगली गोष्ट आहे. सगळेच नेते आता बांधावर जातील, शेतकऱ्यांना सांगतील, तुम्ही यांनी पॅकेज दिलं ते खोटं आम्ही दिलेलं कसं गौरव तर कर्जमुक्ती म्हणायचं का, कर्जमाफी म्हणायचं का, हे सगळे मुद्दे आता अगदी भरघोसपणे येतील आणि ते बांधावर गेले हे सूचिन्ह आहे, चांगली गोष्ट आहे. निश्चितपणे आपण थोडंसं या निवडणुकीच्या पेक्षा थोडंसं वेगळं जाऊया. आपण बिहारमध्ये जाऊया, कारण बिहारमधल्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे काल आणि साधारणपणे 66-67% मतदान झालेलं आहे. अनेक वर्षानंतर इतकं मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं. गेल्या वर्षी निवडणूक साधारण 55% आसपास होती. म्हणजे मतदान 55% आसपास होतं पहिल्या टप्प्यातलं. 121 मतदारसंघामध्ये निवडणुका झालेल्या आहेत. मतदान झालेलं आहे आणि आता पुढचा टप्पा जो आहे तो 11 तारखेला आहे आणि नंतर 14 तारखेला निकाल आहे. म्हणजे बिहार राज्याचा जो निकाल लागेल त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण तिथलं बिहारमधलं जे एकंदरीत राजकारण आहे, हे अजूनही जातीय समीकरणांवरती आहे. अर्थात ते देशभरामध्ये सगळीकडे आहे. पण बिहार आणि यूपीमध्ये थोडंसं ते जास्त प्रमाणामध्ये आहे. असं आपल्याला आतापर्यंतचा सगळा इतिहास पाहिला तर आपल्याला सगळं ते दिसून येतं. तर ही जातीय समीकरणं बसवण्याकरता जो काय प्रयत्न केला जातो, मग त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र स्वतंत्र पार्टी असतात, हे पक्ष असतात आणि मग ते एकमेकांमध्ये त्यांना एवढ्या जागा द्या, तेवढ्या जागा द्या, असा सगळा प्रकार असतो. ते जागांचं समीकरण इंडिया आघाडीकडे व्यवस्थित बसल्याचं आत्ताच्या घडीला आता पाहायला मिळालं आपल्याला. पण इंडिया आघाडीकडे ते समीकरण बसलेलं नाही आणि म्हणून 12 ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर एकंदरीत बिहारचं राजकारण पाहता हा जो पहिला टप्पा आहे याबद्दल आपण काय म्हणता येईल? नाही 2 गोष्टी अशा आहेत, की जातीय समीकरणं कितीही जातीयवाद आम्ही करत नाही म्हटलं तरी सगळे पक्ष जाती बघूनच तिकीटं देताना दिसतात. अगदी महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी. परंतु बिहारच्या राजकारणाचं व्यवच्छेदक लक्षण
एकीकडे जातीचा विषय आहे, दुसरीकडे चातुर्वर्ण्याचाही विषय आहे आणि त्याच्याच बरोबर सर्वाधिक महत्वाचा गेल्या काही काळात जसं मी म्हणालो, की नरेंद्र मोदी केंद्रात आल्यानंतर 14 साली विकासाचं राजकारण हे बोललं गेलं. तसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा सुव्यवस्था स्थिती प्रचंड सुधारवली. म्हणजे अगदी राज्याबाहेर जाऊन म्हणजे मध्य प्रदेशसारख्या राज्यात जाऊन कुख्यात गुंडांना मारण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्याबद्दल त्यांची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसाही झाली. तीच गोष्ट आता बिहारमध्ये की नितीश कुमार आल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या काळात त्यांच्या 20 वर्षाच्या सत्ताकाळामध्ये जे काही जंगल राज तयार झालं होतं, म्हणजे आपण जो डार्विनचा सिद्धांत बळी तो कानपिळे असं म्हणतो, त्या पद्धतीचं बिहारमध्ये परिस्थिती आणि त्याची परिणती कशात झाली? आपण सगळेजण बिहारमध्ये जाऊन बघू शकत नाही प्रत्येक गोष्ट. आपण पत्रकार म्हणून जातो निवडणुका कव्हर करायला. परंतु सामान्य माणसाला जर उदाहरणं लक्षात घ्यायची असतील, तर बिहारमधले प्रकाश झा यांनी काढलेले जे चित्रपट आहेत, म्हणजे गंगाजल सारखा चित्रपट असेल, अपहरण नावाचा सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये अपहरणाची इंडस्ट्री कशी केली होती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किडनॅप करायचं आणि ते पैसे मिळवायचे. तर बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय भीषण होती, अतिशय वाईट होती. त्यामुळे तिथल्या प्रत्येक घरामधली आई मुलाला 7वीत नापास झाला किंवा 8वीत नापास झाला किंवा 12वीत नापास झाला, तर एकदा या नरकातनं बाहेर पड म्हणून बिहार सोडून जा मुंबईकडे. या पद्धतीने बाहेर हाकलायच्या. आणि माझे अनेक मित्र बिहारमधले माझ्याबरोबर काम करणारे होते दिल्लीमध्ये. ते हेच सांगायचे, की प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांनी बिहार-बाहेर गेलं तर त्याचं भवितव्य उज्ज्वल होईल. आज ती परिस्थिती राहत नाहीये हे सुचिन्ह आहे. आणि ते कशामुळे आहे? तर नितीश कुमार यांच्यासारखा शिकलेला इंजिनिअर असलेला माणूस मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था स्थिती खूप मोठ्या प्रमाणात बदलली. म्हणजे पूर्वी बिहारमध्ये सूर्यास्तानंतर मुली फिरत नसत. आज ती परिस्थिती पालटलेली आहे. किमान मोठ्या शहरांमध्ये तरी. त्याच्यानंतर अपहरणासारखी इंडस्ट्री म्हणजे किडनॅपिंगची इंडस्ट्री होती. ती आता त्या प्रमाणात राहिलेली नाही. कायदा सुव्यवस्था सुधारणं, मुलींना सुरक्षित वाटणं आणि म्हणूनच आपण जरी तिकडे जाऊन पाहिलं ना निवडणुकीला, तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पातळीवर आज कायदा सुव्यवस्था हा मुद्दा केला जातोय. म्हणजे पुन्हा जंगलराज आणायचंय का तुम्हाला? तर तेजस्वींना मत द्या. हा प्रचार केला जातोय. दुसरीकडे तुम्ही जागा वाटपाचं जे म्हणलात जातीच्या आधारित आणि प्रत्येक पक्षाच्या जागा वाटपाचं. त्याच्यामध्ये अडचण अशी आहे, की काँग्रेसने स्वतःची परिस्थिती उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खूप दुबळी करून ठेवली आहे. कारण ते प्रत्येक वेळेला इतरांच्या कुबड्या घेऊन लढताना दिसतायत. ते जोपर्यंत स्वतः लढणार नाहीत अधिक जागांवर, तोपर्यंत त्यांची पक्ष संघटना मजबूत होणार नाही. आज त्यांना तेजस्वी यादव देईल तेवढ्या जागांवर समाधान मानावं लागतंय. पूर्वी लालू प्रसाद द्यायचे. म्हणजे लोकसभेच्या 40 मधल्या 4 जागा दिल्या, त्यातल्या सुद्धा राहुल गांधी जातील, त्यातल्या जागा 4 निवडून आल्या तर कौतुक आहे. हारली तर श्रेय मात्र अपश्रेय तिथल्या पक्ष संघटनेचं आणि श्रेय राहुल गांधींचं. हे त्यांनी आत्मपरीक्षण कठोर करत नाहीत तोपर्यंत काँग्रेसची परिस्थिती सुधारणार नाही आणि काँग्रेसची सुधारत नाही तोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष मजबूत होणार नाही. म्हणून बिहारच्या निवडणुकीचा पहिला टप्पा झालाय. दुसऱ्याचं मतदान 11 वेळेला 14ला जो काही निकाल यायचा तो येईल. म्हणजे तो निकाल येताना तेजस्वी यादव हे मागच्या वेळेला अगदी निसट्टे पराभूत झाले होते हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आत्ताचं मतदानाचं प्रमाण जर लक्षात घेतलं, साधारणपणे 60% 50-60% मॉडरेट वोटिंग असतं म्हणजे जैसे ती स्थिती राहावी अशी. त्याच्यापेक्षा भरभरून लोक मतदानाला बाहेर पडले, तर एकतर ते हे सरकार बदलायला किंवा आहे त्या सरकारचा विश्वास दृढपणे दाखवायला यातलं काही होऊ शकतं. याचा अर्थ काटेकी टक्कर सगळे म्हणतायत, पण मतदान खूप जास्ती झालं तर कदाचित लँडस्लाईड विक्ट्री कुठल्यातरी एका बाजूला मिळू शकते असं मला आत्ता तरी वाटतं. निश्चितपणे आपण बिहारच्या निवडणुकीकडून पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे येऊया. महाराष्ट्रामध्ये आता हा आठवडा संपता संपता म्हणजे कालच एक मोठा घोटाळा समोर येताना दिसतो आहे आपल्याला आणि पहिला घोटाळा देखील पुण्यातलाच होता, दुसरा घोटाळा देखील पुण्यातलाच आहे आणि दोन्ही घोटाळे जे आहेत ते सत्ताधारी पक्षाशी थेट संबंधित विषय आहेत. पहिला घोटाळा होता तो केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे माजी महापौर होते त्यांच्याशी संबंधित घोटाळा होता जैन बोर्डिंगच्या संदर्भातला. तो जेमतेम शांत होतोय की नाही शांत होतोय, मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये हात घालावा लागला होता, हस्तक्षेप करावा लागला होता. मोहोळांना जाऊन त्या जैन मुलीची माफी मागायला लागली होती आणि त्याच्यानंतर तो घोटाळा जेमतेम शांत होतोय अशाची परिस्थिती निर्माण होते. तोपर्यंत अजित पवारांच्या मुलाचा विषय नव्याने पुढे आलेला आहे. विषय फार गंभीर आहे. 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांना घेतली असं दाखवलं जातं आणि मुद्रांक शुल्क भरलं जातं फक्त 500 रुपये. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि हे गंभीर आहे म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीने उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केलेली आहे. यावरून अजित पवारांचा विषय असताना देखील उच्चस्तरीयची चौकशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं आणि एकंदरीत जे काही समोर प्रकार आलेले आहेत हे पाहता हा विषय अत्यंत गंभीर आहे.
सरकारची प्रतिमा जी आहे मलिन होता म्हणजे हळूहळू हळूहळू कशा पद्धतीने मलिन होते आहे. शेवटी कसं असतं की एक पब्लिक परसेप्शन नावाची गोष्ट असते आणि पब्लिक परसेप्शन अशी असते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून खूप चांगले आहेत, परंतु त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांनी जे काय परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे त्याच्यावरती कंट्रोल करायला, त्यांच्यावरती अंकुश ठेवायला मुख्यमंत्री जर अपयशी ठरत असतील तर हे सरकारच नको अशी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही का? आणि हा जो घोटाळा आहे याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? दोन गोष्टी अशा आहेत की हा घोटाळा जो आहे तो कागदावर अ, जे काही आहे त्याच्यामध्ये अमाऊंट नाही आहे 300 कोटीची. ती दिली कोणाला गेली हे कळत नाही अजूनही. पैसे ट्रान्सफर झालेले नाही. दुसरीकडे कलेक्टर जिल्ह्याचे सांगतात पुण्याचे की ही जमीन अजूनही सरकारी आहे. म्हणजे आजही कागदावर सरकारची असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण प्रकरण गंभीर कसं आहे, तर मुळात ती महारवतनाची जमीन म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये 12 बलुतेदार जे कामं करायचे त्या गावामध्ये सेवा द्यायचे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, गुजराण व्हावी यासाठी त्या वतनाच्या जमिनी असायच्या. त्या मला वाटतं 50च्या दशकात म्हणजे 56 की 58ला एक कायदा होऊन 58ला त्या जमिनी परत सरकार जमा झाल्या. म्हणजे मुख्य मालक सरकार, पण उपमालकासारखी त्या लोकांची नावं आहेत सगळ्या मूळ त्या जमिनीवर. आणि हे कब्जेदार म्हणून. फक्त एका जातीचे लोक नाही, विविध जातींचे लोक आहेत, कारण त्यांची उजराण व्हावी 12 बलुतेदार आहेत त्याच्यात. मुख्यत्वे महार वतनाची जमीन आहे ती. आता हे सगळी वतनं वगैरे अबॉलिश झालेली आहेत त्या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या कायद्याने. त्यामुळे आज ती जमीन सरकारी आहे आणि ती बोटॅनिकल सर्व्हेला दिलेली आहे सरकारने लीजवर. केंद्र त्यामुळे सरकारच्या. हो, त्यामुळे बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे ती जमीन आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, ते जे मूळ मालक आहेत, काय काही कब्जेदार ते. कब्जेदार जे आहेत, त्या सगळ्यांची पॉवर ऑफ अटर्नी एका व्यक्तीकडे आहे, महिलेकडे. आणि त्या महिलेशी पार्थ पवार यांच्या कंपनीने डील केलंय आणि व्यवहार केलाय. आता तो व्यवहार करताना जर तो 300 कोटीचा असं म्हटलंय त्याच्यात, म्हणजे 300 कोटीचा साधारणपणे तो व्यवहार आहे, तर त्याला 60% 21 कोटी भरायला पाहिजे स्टॅम्प ड्युटी. पण तिथे आयटी पार्क बनवायचं आहे, प्रपोज्ड आयटी पार्क म्हटल्यावर त्याला आयटीला जे प्रोत्साहन द्यायचं त्याच्या अंतर्गत ती वेव केली आहे का, मुद्रांक शुल्क माफ केलंय का, आणि मग ते 500 रुपये भरून घेतलंय का. तर 500 रुपयाच्या कागदावर उपनिबंधकाने केलेली आहे सही मुद्रांक शुल्क भरायच्या, याचा अर्थ त्याला ही कल्पना आहे काय आहे ते. दुसरी गोष्ट अशी की आपले उद्योगमंत्री म्हणतात की असं काही वेळ केलेलं नाहीये किंवा असं तरतूद नाही. मग वेळ केली कशी? त्यामुळे शेवटी हे खालच्या कोणावर तरी खापर फोडून ते सगळं मोकळं करणार का, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा की अजित पवारांच्या कंपनीमध्ये खूप गमती-जमती त्याच्यात बाहेर येतात, की ते डायरेक्टर आहेत, म्हणजे ते स्वतः 99% शेअर होल्डर, 1% शेअर होल्डर त्यांचे मामे भाऊच आहेत. आणि अजित पार्थ 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 पवार पार्थ पवारांचा पगार आहे 55 लाख आणि त्यांच्या मामेभावाचा पगार आहे 55,000 किंवा 56,000. म्हणजे एक 99% आणि 1% वगैरे असं ते मांडणी केली आहे, पण ते त्या प्रमाणात पगार आहेत. ते दोघंही पगार घेत आहेत, परंतु प्रोडक्शन, परचेस, सेल त्यांनी कामं केली इंटिरियर डिझायनिंगची असं दाखवलंय. पण पैशाचं आदान-प्रदान कुठेही झालेलं दिसत नाही आणि पगार चालू आहे त्यांना इतके मोठे. दुसरीकडे भाग भांडवल किंवा मूळ भांडवल आहे 1,00,000 रुपये आणि जमिनी येतात 300 कोटीची. हे सगळं संशयाच्या भोवऱ्यात आणणार आहे. अजित पवारांनी जो बाईट काल दिला माध्यमांना, कारण पार्थ पवारांनी एकदा निवडणूक लढली मावळते आणि हारलेत ते लोकसभेची. परंतु तेही पवार घराण्यातले आहेत. अजित पवारांचे चिरंजीव आहेत आणि अजित पवारांनी काल जे शेवटी माध्यमांना सांगितलं ते काय सांगितलं, मी माझ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचाराला कुठल्याही विरोध केलेलाच आहे, कायम बाजूने नाही आहे कुठल्याही भ्रष्टाचाराच्या, असं ते म्हणतायत. माझ्या मुलाच्या बद्दल मला माहिती नाही, माहिती घ्यावी लागेल म्हणतायत. दुसरीकडे माझ्या मुलांनी जरी केलं असलं तरी त्याला आम्ही काही नाही शिक्षा करू असं म्हणतायत. चौथीकडे माझी मुलं किंवा कोणाची नेत्यांची मुलं ही सज्ञान होतात, प्रौढ होतात आणि त्यांचे त्यांचे व्यवसाय करतात. म्हणजे पार्थ पवार त्यांचा त्यांचा व्यवसाय करतायत, परंतु अजित पवारांना कल्पना नाहीये ते काय करतायत ते. म्हणजे इंडिपेंडंट झालेत पार्थ पवार आणि इतके इंडिपेंडंट झालेत की अजित पवारांना कल्पनाच नाहीये ते काय करतायत ते. हे सगळंच गमतीशीर आहे. म्हणजे रोहित पवारांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आमदारकीची, तेव्हा सगळ्या माध्यमात बातम्या आल्या होत्या की त्यांनी ते बारामती अॅग्रो का काहीतरी उद्योग चालवतात आणि आपली आत्या म्हणजे सुप्रिया सुळे यांना त्यांनी 73 लाख रुपये का 70 लाख रुपये हात उसने दिले होते. आता रोहित पवारांची ही ताकद होती की उसने पैसे सुप्रियाताईंना त्यांनी दिले. सुप्रियाताईंनी काल पार्थ पवारांना पाठराखण केले की तो काही चुकीचं करणार नाही.
पार्थ पवार सांगतात मी काही चुकीचं केलेलं नाही. समजा असं असेल की सरकारने कुठल्या तरी अधिकारात माफ केली स्टॅम्प ड्युटी, तर सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. त्याच्यानंतर त्यांनी आयटी पार्क केलेलं नाही, अजून जमीन सरकारचीच आहे. मग हे कागद तयार कसे झाले? त्यामुळे फक्त उपनिबंधकांना निलंबित करून हे भागणार नाही. कारण पुण्यामध्ये मागच्या आठवड्यात भर रस्त्यावर 17 वर्षाच्या मुलाचा 3 लोकांनी खून केला. दुसरीकडे आज राज्यात पुण्यामध्ये एक घोटाळा जैन बोर्डिंगचा आला, ज्यात केंद्रीय मंत्री इन्व्हॉल्व होते आणि त्याच्यावर हा त्यांचा सौदा रद्द झाला चॅरिटी कमिशनरच्या लेव्हलला, त्यातही आरोप झाले. आज पार्थ पवारांच्या बाबतीत आरोप झाले. मी जे आधीपासून म्हणतो की हे सरकार 1 वर्ष झालं तोपर्यंत सरकार चाललंय असं काही वाटत नव्हतं. म्हणजे सरकारची मेजॉरिटी आहे का, तर आहे 240 वर जागा आहेत. परंतु सरकार चाललंय असं वाटत नाही. उलट आता सरकार म्हणजे ठिकठिकाणी ठिगळं लावायची वेळ येणार आहे सरकारला आणि ह्या सगळ्याचं नातं कुठेतरी मला असं वाटतंय की ज्या वेळेला मिसेस दमानिया आरोप करतात, अंजली दमानिया, त्यावेळेला लोक शंकेने बघतात. कारण फडणवीसांचा आणि त्यांचे संबंध काही चांगले आहेत का काय? कारण त्यांनी टीका केली फडणवीसांवर आता या प्रकरणामध्ये. पण बऱ्याचदा असं दिसतं की दमानियाबाईंना थोडासा ऍक्सेस आहे का फडणवीसांकडे, म्हणून शंकेची पाल चुकते की अजित पवार यांची बदनामी व्हावी, असा काही सरकारमधलाच फ्रिक्शनचा भाग आहे का? त्याला आणखीन एक परिस्थितीजन्य पुरावा किंवा सबस्टॅन्शिएट करायला सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स काय? तर 15 दिवसापूर्वी अमित शहा येऊन गेले, ते काय म्हणाले की आता आम्हाला कुबड्या नकोय अशी भाजपची स्थिती आहे, त्यामुळे कुबड्या आता नकोयत आम्हाला. तर आता हे कुबड्या काढायच्या मागे आहेत का काय? कारण असं की याही प्रकरणामध्ये जसं जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारला लक्ष घालावं लागलं कुठेतरी, अशी माझी माहिती आहे. तसंच अजित पवारांच्या प्रकरणात सुद्धा मुलाच्या कदाचित केंद्रीय गृह खात्याकडनं याच्यात लक्ष घातलं जाईल. कारण अंजली दमानी यांनी ईडीची मागणी केली आहे. त्याच्यानंतर याची पण बातमी होते, मनी लॉन्ड्रिंगचं पण होऊ शकतं का? असे अनेक विषय येतील आणि जर केंद्र सरकारचं गृह खातं इन्व्हॉल्व्ह झालं तर कदाचित आतापर्यंत जी फडणवीस यांची प्रतिमा होती त्याला कदाचित तडा जाऊन अजित पवारांच्या बरोबर तेही जात्यात येतील का काय, अशी मला भीती वाटते. आणि ती भीती मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून नाही वाटत. ही भीती जी आहे ती त्या भ्रष्टाचाराच्या मध्ये आतापर्यंत जसं मनमोहन सिंगांच्यावर आरोप झाले, त्यांनी भ्रष्टाचारांना पाठीशी घातलं, तसं याही केसमध्ये अजित पवार म्हणतात मी माहिती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. अजित पवारांनी माहिती घ्यायची गरज काय? त्यांच्या मुलावर आरोप असेल तर रामशास्त्री प्रभुण्यांचा वारसा सांगणारं महाराष्ट्र आहे. त्यामुळे न्यायाधीश कसा असावा? निष्पक्ष असावा. डॉक्टर आपल्या मुलाची सर्जरी करत नाही. तसं अजित पवार अर्थमंत्री आहेत आणि ते म्हणतात मी शहानिशा करतो, माहिती घेतो. मुलाच्या प्रकरण असेल तर त्यांनी शहानिशा करायची गरज नाही, त्यांनी बाजूला व्हायला, म्हणजे त्यांनी पदाचा राजीनामा देऊन अर्थमंत्री म्हणून बाजूला राहावं. किमान चौकशी त्यांनी करू नये. मुख्यमंत्री करतात तर चांगलंच आहे. त्यांच्यावर मी आरोप करणार नाही आणि अजित पवारांवर देखील आरोप करणार नाही. परंतु नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांनी आपल्या मुलाची चौकशी असताना सरकारमध्ये राहण्याची गरज नाही, असं मला वाटतं स्पष्टपणे. निश्चितपणे तुम्ही आता मगाशी म्हणालात त्याप्रमाणे अजित पवारांवरती जे काही चौकशीचा विषय सुरू झालेला आहे, अजित पवारांनी बाजूला राहावं, मुख्यमंत्र्यांनी हे केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने हे कमीपणाचा विषय ऑटोमॅटिकली होतो, त्यांची प्रतिमा मलिन करणारा विषय सरकारची आहे. झालीच आहे. निश्चितपणे लक्षात एकंदरीत घेतलं की वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये तर ते मग संजय गायकवाड असतील शिवसेनेचे, म्हणजे शिंदेचे शिवसेनेचे त्यांनी केलेलं ते वर्तन आहे अधिवेशन काळामधलं. त्याच्यानंतर संजय शिरसाट आहेत, ते मंत्री होते, त्यांच्या संदर्भामध्ये झालेला तो विषय आहे. मग घरामध्ये नोटांच्या बॅगा सापडणं असे, नंतर जयकुमार गोऱ्यांवरती झालेले आरोप असतील, त्याच्यानंतर आता नाईक निंबाळकर ते माजी खासदार आहेत साताऱ्याचे, माढाचे, त्यांच्यावर झालेले आरोप असतील. आता पाठोपाठ हे सगळं होत असताना आता कोकाट्यांचे आरोप झाले. म्हणजे शिंदेच्या बाजूला एक एक विषय संपत नाही तर भाजपच्या संदर्भामध्ये आरोप सुरू झाले. मुरलीधर मोहोळ, रणजित सिंग, नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, आणि ते संपत नाही तर आता अजित पवारांवरती विषय सुरू झाले. म्हणजे एकंदरीतच या सरकारला जी काय अतिरिक्त जी ऊर्जा मिळालेली होती, लोकांनी दिलेली होती, ती ऊर्जा लोक हे वेगळ्या गोष्टीमध्ये खर्च करतात की काय, अशी लोकांना शंका यावी, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती त्यांनी स्वतःच करून घेतलेली आहे असं आता जगण्याला दिसतं आहे. आणि ह्या सगळ्यातून शेवटी कुठेतरी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कुबड्यांचा विषय येतो, त्यावेळेला जसं शिंदेचा आवाज कमी करण्याचा विषय किंवा त्यांची उंची कमी करण्याचा, त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाला, तसा अजित पवारांचे पंख छाटण्याचा प्रयत्न यातून होईल का? निश्चितपणे असं दिसतंय आज तरी. त्याचं कारण असं की
दमानियाबाईंनी आरोप केले आणि ठोस कागदपत्र सामोरे आणलेली आहेत. पार्थ पवारांची जी काही भूमिका आहे त्या कंपनीतल्या आणि एकूण त्या खरेदीच्या संदर्भात प्रत्यक्ष डील झालं नाही, पैसे ट्रान्सफर झाले नाहीत, फक्त कागद झालाय, तो करणाऱ्यावर कारवाई आहे आणि मग ती जमीन आजही सरकारची आहे. जसं जैन बोर्डिंगचं डील रिव्होक केलं गेलं तसं हे जरी डील रद्द झालं तरी सुद्धा डाग लागलाच आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आता पार्थ पवार यांच्या कुठल्याही एकूण ऍक्टिव्हिटीजवर मायक्रोस्कोप खाली बघितलं जाईल, भिंगातनं बघितलं जाईल, ही आता त्यांनी सुद्धा खात्री बाळगायला पाहिजे. कारण ज्यावेळेला तुम्ही लोकसभेची निवडणूक लढता, मोहोळ देखील लोकसभेची लढली, त्यावेळेलाच त्यांनी आपला सगळा कारभार जो आहे तो व्यवस्थित आहे की नाही तपासायलाच हवं. आणि दुसरी गोष्ट त्यांना बातमी आल्यानंतर सुद्धा माध्यमांना सामोरं जाताना ते हँडल करता आलेलं नाही. तीच गोष्ट आता पार्थ पवार किंवा अजित पवार यांच्या बाबतीत होते. मी शहानिशा करतो आणि मी कोणाला सोडत नाही वगैरे जरी म्हणलं तरी मुलाची चौकशी तुम्ही कशी निष्पक्ष कराल? हा संदेह लोकांच्या मनात असतोच ना. आणि दुसरीकडे राजकारणाच्या अँगलनी हे शहाचं राजकारण सरकारच्या अंतर्गत चालू आहे का? तर हे स्पष्टपणे आहे असं म्हणावं लागतं आता. निश्चितपणे मंडळी, आपण हे सगळं पाहिलं असेल की हा जो सगळा विषय समोर आलेला आहे, याचा संबंध थेट कुबड्यांशी जोडला गेलेला आहे. याचा संबंध थेट सरकारमधील जी सुंदर संधी आहे किंवा जे सहकार्याचा विषय चालू आहे याच्याशी जोडला गेलेला आहे. आणि जी काय कागदपत्र समोर आलेली आहेत किंवा जे काय सगळे विषय समोर आलेले आहेत यातून हा विषय इतका सहजासहजी शांत होईल अशी परिस्थिती नाही. मुळात अशा पद्धतीचं म्हणजे सवलत आहे स्टॅम्प ड्युटी मधली, ही तुम्हाला देताना ती सरकारकडून आदेश यावा लागतो, तो महसूल खात्याकडून यावा लागतो, कारण महसूल खात्याच्या अंतर्गत हा स्टॅम्प ड्युटीचा विषय असतो. आणि ती मुळात तसा आदेश आलेला आहे का, तो बावनकुळेने दिलेला आहे का, आणि जर तसं झालं असेल तर बावनकुळे देखील या संदर्भामध्ये चर्चेमध्ये येऊ शकतात. आणि म्हणून या सगळ्या विषयाचा जो गुंता आहे हा अधिक वाढणारा आहे. चौकशी अंती यातून काही गोष्टी बाहेर येतील, कदाचित काही गोष्टी बाहेर येणारच नाहीत, काही गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो सरकारच्या अंगलट येईल की काय अशी पण परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकंदरीतच हा विषय हा पुन्हा पुन्हा चर्चेत येणार आहे. हा आणखी देखील पुढील काळामध्ये अनेक दिवस चर्चेला राहणार आहे. बिहारची निवडणुकीचा निकाल येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या जो याचिका जी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक चिन्हाच्या संदर्भातली, ती देखील 12 तारखेला सुनावणीसाठी समोर आलेली आहे. या सगळे विषय पुढच्या आठवड्याकरता आपल्याला शिल्लक आहेत. त्यामुळे या संदर्भात आज आपण जी काय चर्चा केली ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा. उरलेल्या विषयावरती आपण पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा करू. आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जा, आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.